लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नांदेड येथून। राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसला आहे। नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही। काँग्रेसच्या 2 विद्यमान आमदारांचा निवडणुकीत पराभव झाला। पराभवाची कारण मीमांसा सुरू असतानाच नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। निवडणुकीत पराभव झालेले काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। माजी आमदार मोहन हंबर्डे हे 2008 पर्यंत राष्ट्रवादी पक्षात होते। पंचायत समितीमध्ये उपसभापती देखील होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या 17 दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नांदेड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांनी विजय मिळवला। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी विजय मिळवला। क्रॉस वोटिंग प्रकरणातही संशय मोहन हंबर्डे हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू मानले जायचे। विधान परिषदेच्या क्रॉस वोटिंग प्रकरणातही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं। लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण हे भाजपात गेल्याने हंबर्डे देखील भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं। मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं। मात्र आता माजी काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केल्याचं जाहीर झालंय। याबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची सविस्तरपणे पत्रकार परिषद संपन्न झाली। त्यात आमदार प्रतापराव चिखलीकर काय म्हणाले पाहूयात। सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते पठाण साहेब, वसंतरावजी सुनावे, आमचे शिवराज पाटील होटाळकर, माधवराव पावडे, साहेबराव धनगे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ घातलेले नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे आणि पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं लागली। 24 तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि 24 तारखेला रात्री मला निरोप आला की 25 तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म घेऊ ही निवडणूक लढवायची आहे। निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो, प्रयत्न करत आहे। थोडा मोबाईल बंद करता का? त्यामध्ये माजी आमदार अविनाशराव घाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी सदस्य हंसराज पाटील, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी, कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुसाताई केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबराव धनगे, नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला। त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 247 लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले घेऊन मुंबईला आले। शिवराज पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख, माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, त्यांच्यासोबत 4 APMGच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत 6 आणि
दिगंबर पवार आणि त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता. आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे, पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे. त्यामुळं मोहन अण्णांच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन अण्णा अंबर्डे यांचा प्रवेश होतो. मोहन अण्णांच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य, अनेक महापालिकेचे सदस्य, अनेक नगरसेवक, इतर काही पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी मोहन अण्णांच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो. अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे, मी आमदार झाल्याच्यानंतर राष्ट्रवादीत आलेले, अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1 चा होईल यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या निमित्तानं राहणार आहे. या संदर्भातलं कोणाला काही विचारायचं विचार, त्याच्यानंतर थोडं महाराजाच्या संदर्भाने 1-2 मिनिटं बोलणार आहे. जिल्हाध्यक्ष दिसत नाही साहेब, जिल्हाध्यक्ष दिसत नाही. 28 तारखेला जो प्रदेशाचा कार्यक्रम आहे तो नेमका कशाला ठेवलेला आहे? नाही, 28 तारखेला दादांचं आगमन होईल नांदेडला. त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांचं कार्यालय होतं, तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले होतं, त्यांचाही बदलायला लागला. त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर तिथे उद्घाटन होतं आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल. अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत गेला. नाही, अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरही सांगितलं. अण्णाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती. नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन अण्णांची भेट करून आणलेली होती. त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे. स्थानिकचे काही विरोध होता, अडचणी स्थानिकच्या. विरोध असण्याचा काही कारण नाही. आजही जिल्हाध्यक्ष नाही आहेत. नाही, आज जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभला होते आणि त्यांच्या आज 3:30 सांगितलं होतं, पण नवीन जिल्हाधिकारी जॉईन झाल्याच्या नंतर मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यांना सांगितलं होतं 2-2:15 पर्यंत पोहोचलो. माणिकरावजी ठाकरे माझ्याकडे 4 तो वेळ आहे. त्यांचा सन्मान करून त्याला घ्यायला उशीर झाला. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी. पण तुमच्या प्रेम असल्यामुळे कोणी जाणार नव्हते तुम्हाला माहिती. करू का महाराज मध्ये थोडं महाराजांना मी महाराज इकडे राजा चप्पल महाराज आपला विषय घेतो आणि राजकीय आधी संपवतो. या नाही मध्ये या मध्ये मध्ये सर्व पत्रकार मित्रांचं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी परवेज खान, नांदेड.